नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात? मजेत असलंच पाहिजे. मराठी हॉरर स्टोरी या दुनियेमध्ये तुमचा मित्र तुमचं मनापासून स्वागत करतोय. पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे सत्य घटना. विचार करा मित्रांनो, तुम्ही एका मॉलमध्ये गेला आहात, रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि त्या ठिकाणी अनाउन्समेंट झालेली की मॉल लगेच बंद होणार आहे आणि तेवढ्यात तुम्हाला आली इमर्जन्सी आली म्हणून तुम्ही बाथरूममध्ये गेला आणि बाथरूममध्ये बाहेर आल्यानंतर तुम्ही बघताय तर पूर्ण अंधार, पूर्ण मॉल अंधारयुक्त. तर तुम्ही त्यावेळी काय कराल? जर अशा तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्ही काय करणार? तर अशा प्रकारच्या मिस्टेरियस हॉरर स्टोरी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सबस्क्राईब करायला कोणत्याही प्रकारचे पैसे पडत नाही, पण सबस्क्राईब केल्यानंतर जे व्हिडिओ आम्ही अपलोड करतो ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातात. तर सबस्क्राईब करायला वेळ घालवू नका. तर आजची ही स्टोरी मी अशी का सांगितली, तर जी स्टोरी पुढे सांगणार आहे ही त्या रिलेटेडच आहे, जवळपास तशी स्टोरी आहे. तर चला मित्रांनो, जाऊया स्टोरी बघायला. तर रिअल स्टोरी. तर ही घटना घडलेली आहे 2019 साली, म्हणजे कोविडच्या काही दिवसापूर्वी आधी. तर या ठिकाणी राहुल नावाचा एक मुलगा जो ठाण्यामध्ये राहत होता. तो मुख्यतः मॉडेलिंगसाठी ठाणे या ठिकाणी आला होता. मुख्यतः तो भुवनेश्वरचा होता, पण ठाणे या ठिकाणी तो आला होता कारण की मॉडेलिंगमध्ये करिअर घडवायच्या उद्देशाने, आणि तो आपल्या भावाबरोबर त्या ठिकाणी राहत होता. तर त्याने काय विचार केला की आता आपल्याला गावाला जायचं आहे, तर आपल्याला थोडी शॉपिंग केली पाहिजे. तर मग कुठं जायचं? तर त्याने विचार केला घराशेजारी एक मॉल आहे, तर त्या ठिकाणी जाऊया. बारका मॉल आहे, आपल्याला कुठे लय खर्च करायचा आहे, घराशेजारी मॉल आहे त्या ठिकाणी जाऊया म्हणून तो त्या मॉलमध्ये गेला. आणि जाताना दरवेळी मित्रांच्या बरोबर जाणारा, यावेळी तो एकटाच गेल्यानंतर त्याने काय केलं की मॉलमध्ये गेला. संध्याकाळचे 8 वाजले होते. जे त्याला शॉपिंग करायची होती, जी गरजेच्या गोष्टी होत्या, त्या गरजेच्या गोष्टी त्याने कपडे, शूज ह्या गोष्टी त्याने त्या ठिकाणी खरेदी केल्या. आणि अजून थोडी शॉपिंग करायची होती, तोपर्यंत अनाउन्समेंट झाली की मॉल 30 मिनिटांमध्ये बंद होणार आहे आणि तुम्ही जे साहित्य घेणार आहे ते लवकर घ्या आणि बिल काउंटरवर या. त्याला काय समजलं की असं एवढं लवकर अनाउन्समेंट कसं काय लागली, मॉल एवढ्या लवकर बंद कसा लागला, आता तर 9:30 वाजलेले आहेत. तर त्याने विचार केला ओके. त्याने 15 मिनिटांमध्ये आणि थोडी शॉपिंग केली आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी बिल काउंटरवर गेला. बिल काउंटरवर गेल्यानंतर त्याने त्या ठिकाणी बिल केलं. त्याचे जे पैसे होते ते पैसे क्रेडिट कार्डवरून दिले आणि त्यानंतर तो बाहेर पडणार तेवढ्याच त्याला इमर्जन्सी कॉल आला. आता इमर्जन्सी कॉल म्हणजे टॉयलेट. तर त्या ठिकाणी त्याला टॉयलेट आल्यानंतर त्याने काय विचार केला, 5-10 मिनिटं आहेत, 5 मिनिटात आपण टॉयलेट करून येऊ. तो टॉयलेटमध्ये गेला आणि टॉयलेटमध्ये गेल्यानंतर त्याने काय केलं की मोबाईल आपल्या हातात असतो, प्रत्येकाला सवय असते की बसल्या बसल्या काय करायचं, तर मोबाईल यूज करायचा. तर त्याने मोबाईल त्या ठिकाणी घेतला, मोबाईलमध्ये यूट्यूब चालू केलं आणि यूट्यूब 5 मिनिटं जाणारा हा, 5 मिनिटात जायचा विचार करणारा हा जवळपास 30 मिनिटं टॉयलेटमध्ये बसला. त्याला जाणवलं की अरे आपला वेळ झाला, चला म्हणून तो त्यातून बाहेर आला. बाहेरून बघतोय तर सगळीकडं अंधार भडूक, सगळीकडे काळं कुठ्ठ, कारण की मॉल हा बंद झालेला होता. तिने बघितलं इकडे तिकडे तर काही दुकानातून छोट्या छोट्या बारीक अशा लाईटी बाहेर पडतात. कारण की बघा, दुकान असतं, दुकानामध्ये डिम लाईट वगैरे लावलेले असतात, काही ठिकाणी छोट्या छोट्या लाईट लावलेले असतात. तर अशा काही डिम लाईट त्या ठिकाणी चा प्रकाश त्या ठिकाणी येत होता. त्यानं बघितलं इकडून तिकडून प्रकाश येतोय. मग त्याने विचार केला की आपण एक काम करू, आपल्या भावाला फोन लावू आणि भावाला सांगू, तो इथून कोणाला तर बोलवून आपल्याला बाहेर काढून. त्याने विचार केला, त्यानं मोबाईल बाहेर काढला आणि त्यानं बघितलं की रेंज गायब. आता म्हटलं आतमध्ये काही मिनिटापूर्वी मी बघितलं तर फुल रेंज होती, यूट्यूबचा व्हिडिओ मी बघितला आणि आता इथं आल्यानंतर रेंज गायब. त्याने विचार केला आता काही पर्याय नाही, तर आपल्याला काय केलं पाहिजे, इथं एक रात्र काढली पाहिजे. कारण की आता जवळपास 11 वाजलेले आहेत, सकाळी 8पर्यंत लोक येतील, तर 8पर्यंत आपल्याला इथं टाईम काढला का घरात जाऊन झोपायचं, ते इथं झोपायचं. त्याने विचार केला आणि त्या ठिकाणी आपल्याला झोपण्यासाठी तो जागा बघितली. पहिला फर्स्ट फ्लोअर त्याने सगळ्या फिरून बघितला, फर्स्ट फ्लोअरवर काय नव्हतं. परत सेकंड फ्लोअरवर चालत गेला. तर चालत का, कारण की लाईटा सगळ्या बंद होत्या आणि इलेक्ट्रिक शिडी बंद केलेले असतात, स्टेअर्स त्या बंद केल्या असतात. मग तो चालत वर गेल्यानंतर त्याला एका ठिकाणी, तुम्हाला माहिती की बऱ्याच मॉलमध्ये खाऊ गल्ली असते म्हणजे छोटीशी, आणि त्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था असते. तर त्या ठिकाणी टेबल खुर्ची वगैरे असते. तर ते टेबल खुर्ची त्या ठिकाणी बघितला आणि त्याच्यावर डोकं ठेवून तो त्या ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न करू लागला. अर्ध्या पाऊण तासानंतर त्याला झोप आली. झोप आल्यानंतर अचानक
पहाटे 3 वाजता त्याला काहीतरी टुक 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 असा आवाज आला. त्याने बघितलं तर त्याच्या समोर एक मुलगी दिसली. तो शॉक झाला की मुलगी यावेळी इथे काय करते, एवढा वेळ मी इथं आहे, मला मुलगी दिसली नाही आणि अचानक मला इथं मुलगी कशी काय दिसते. ती मुलगी त्याला बघितलं पळू लागली. त्याने बघितलं की मुलगी पळते आपल्याला, म्हणून तो काय करा त्या मुलीचा पाठलाग करू लागला. त्या मुलीचा पाठलाग करता करता तो त्या मुलीपाशी पोचला आणि त्या मुलीला विचारलं तू इथे काय करतेस. तर ती मुलगी म्हणते मी इथं कामाला आहे. कामाला म्हटली. त्यानं तिच्या कपड्याकडे बघितलं तर तो जो जेनेटर म्हणजे जे स्वच्छता करणारे मुली असतात त्यांचा एक ड्रेस कोड असतो. तर तो ड्रेस कोड त्याने त्या मुलीच्या अंगावर बघितला की ही स्वच्छता करणारीच मुलगी आहे आणि ही या ठिकाणी काय करते असा तो विचार करू लागला. तिला विचार तू काय करते. ती म्हटली मी इथं आलतो, मॉल बंद झाला, अडकून बसलेला आहे म्हणे, मी बरेच वेळ इथं अडकून बसलेला आहे. ती त्याला सांगू लागली की माझं नाव दिव्या आहे, तुम्ही घाबरू नका, मी इथं आहे आणि उद्या सकाळपर्यंत आता आपल्याला इथंच राहिलं पाहिजे. म्हणून ते दिव्याने या ठिकाणी त्याला सांगितलं. मग त्याने दिव्याला विचारलं आता बसून बसून काय करायचं. मग त्याने दिव्याला विचारलं तू इथं काय करतेस. तर ती म्हटली मी बरेच वर्ष झाले इथं साफसफाईचं काम करते आणि बरेच दिवस मी इथं अडकलेले आहे, बरेच वेळ झाले, बरेच दिवस झाले मी या ठिकाणी अडकलेलं आहे. आता याचा अर्थ या ठिकाणी राहुलला समजून आलेलं नाही. मग राहुल म्हटलं ओके. मग तिने एक सांगितलं की या ठिकाणी सेकंड फ्लोअरवर 201 नावाचं जे नंबरचं जे हे आहे दुकान आहे त्या दुकानापर्यंत जाऊ नका म्हणे, तिथं जरा भयानक आहे. तो म्हटलं मी कशाला जातोय म्हणे 201 आणि 202, मी इथं बसणार म्हणे, आपण दोघं बोलत बसू. ती म्हटली चालतंय. आणि त्यांचं बोलणं चालू झालं आणि तेवढ्यातच राहुलला अचानक गुंगी आली आणि राहुल त्या ठिकाणी झोपी गेला. राहुल उठला ते सकाळी 8 वाजता. 8 वाजले, 8:15 वाजता वॉचमन त्याचबरोबर वेगवेगळ्या शॉपचे ओनर हे येऊ लागले आणि ते येतच बघताच राहुलने काय केलं की आपले बॅग घेतले. त्याने बघितलं की जी दिव्या त्याबरोबर रात्री बोलत होती ती दिव्या तिथं आहे का बघितली तर ती मुलगी तिथे नव्हती. तर त्याने काय केलं आपली बॅग घेतला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर भावाने विचारलं तू एवढा वेळ काय झाला का आला नाहीस. तर त्याने सांगितलं की काल रात्री अचानक मॉल बंद झाला आणि मी त्या ठिकाणी अडकून बसलो होतो. तोपर्यंत तिथे एक मुलगी आली, तिच्याबरोबर पूर्ण रात्र आम्ही असं बोलत बसलो, असं आम्ही पूर्ण रात्र काढली. म्हणून त्यानं त्या ठिकाणी आपल्या भावाला सांगितलं. भाऊ म्हटलं ओके चल ठीक आहे म्हटलं. झालं 2 दिवस झालं. 2 दिवसानंतर यांनी आपल्या गावी म्हणजे भुवनेश्वर जाण्यासाठी ऑलरेडी ट्रेनमध्ये सीट बुक केली ती. तर त्या सीट गेले ते त्या ठिकाणी आणि राहुलला एक सवय होती की मोबाईल खूप हँडल करायचा. तर ट्रेनमध्ये जाता तर राहुलने काय बघितलं की एक यूट्यूब आपले व्हिडिओ वगैरे असतात ते स्क्रोल करत होता आणि त्यामध्ये त्याला एक बातमी दिसली जी की होती टाइम्स ऑफ इंडिया. यामध्ये तिथं सांगितलं होतं की दिव्या नावाची एक जेनेटर म्हणजे स्वच्छता करणारी मुलगी ही 201 नंबरच्या सेकंड फ्लोअरवरून 201 नंबरचं एक दुकान आहे आणि त्या दुकानातून स्वच्छता करता करता ती खाली पडली. तिला दवाखान्यात म्हणजे जे ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आलं, अशी बातमी होती. या ठिकाणी ही बातमी राहुलनं वाचल्यानंतर राहुल थोडा शॉक झाला. राहुलनं लगेच आपल्या भावाला सांगितलं की बघ बाबा ही पोरगी जिच्यावर मी रात्र काढली होती ती पोरगी परवाच जिच्यावर मी बोललो रात्रभर ती मुलगी वरून खाली पडली आणि तिने मला हेच सांगितलं की 201 नंबरचं जे सेकंड फ्लोअरमध्ये 201 नंबरचा जो दुकान आहे त्या दुकानापुढे जाऊ नका म्हणून तिने मला सांगितलं. त्या दुकानापासूनच ती त्या ठिकाणी पडलेली. त्या ठिकाणी त्या भाऊ म्हटलं अरे ही गोष्ट मी ऐकलेली आहे म्हणे, ही म्हणजे पडलेली वगैरे, तू जुनी गोष्ट का सांगायला लागला. जुनी नाही म्हणे, नवीनच आहे म्हणे, ही 2 दिवसापूर्वी पूर्वीवर बोललो म्हणे, जरा डेट बघ म्हणे. तेव्हा राहुलनं टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूजची ती डेट बघितली. ती डेट होती 2012 सालची. आता या ठिकाणी राहुलला कळायचं बंद झालं कारण की राहुलने विचारच केला होता की कोणी अशी न्यूज आपल्याला म्हणजे अशी शॉकिंग न्यूज. कारण की एकतर गोष्ट तिनं जी सांगितलेली 201 नंबरचं दुकान आहे ते दुकान पुढे जाऊ नका, आता हीच त्या दुकानापुढे पडली आणि ही मुलगी रात्रभर माझ्यावर बोलली आणि आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी न्यूज आली ही आजच का माझ्यासमोर पॉप झाली हे त्याला कळालं आणि त्या टेन्शनमध्ये त्याला थोडा ताप आल्यानंतर ते ठाण्यातून निघालेच होते, ठाण्यातून थोड्या अंतरावर गेलेच होते. तोपर्यंत ही न्यूज मिळाल्या तो इतका तापानं पण लागला. त्यानंतर
त्याच्या भावानं पुढच्या रेल्वे स्टेशनवर त्याला उतरलं आणि दोघेही दवाखान्यात गेले. त्या ठिकाणी त्याला ॲडमिट करण्यात आलं. 2 दिवस तो तापानं फणफणत होता, एवढा ताप आला होता. कारण त्यासाठी राहुलसाठी शॉकिंग न्यूज होती. कारण की ती मुलगी त्याला भेटली काय, तिनं त्याच्याशी बोललं काय, आणि इंडियन टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूज त्यानं बघितली काय, ते सगळं त्याला जसं जाणवू लागलं त्या पद्धती. त्यामुळे तो काही प्रमाणात शॉक झाला होता. 2 दिवसानंतर तो थोडा नॉर्मल झाला. तो घरी गेला. घरी जाऊन आल्यानंतर त्यानं मॉलमध्ये चौकशी केली की असं काय झालं का. तर मॉलवाल्यांनी सांगितलं हो झालं अशा पद्धतीनं, पण ती खूप जुनी गोष्ट आहे. पण याचा परिणाम काय झाला, यानंतर थोड्या दिवसानंतर कोविड आलं. कोविडची ती सिच्युएशन गेली. तर हळूहळू लोकांना ती जेनेटर त्या ठिकाणी दिसू लागली 2012 नंतर. आणि सद्यस्थितीला त्या मॉलची सिच्युएशन अशी आहे, तो मॉल डेड आणि हॉन्टेड मॉल म्हणून ओळखला जातो. काय रिझन, ती मुलगी त्या ठिकाणी दिसते. दुसरं कारण काय, त्या मॉलमध्ये आता जी दुकान आहेत ना, ती जवळपास दुकान तिथून गायब झाली. कारण की मॉलच चालना झालेला आहे तो. कारण लोकांमध्ये अशी हे झाली आहे की हॉन्टेड मॉल आहे, त्यामुळे त्या ठिकाणी लोक जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे जवळपास हा मॉल सद्यस्थितीला बंद होण्याच्या कतारेवर आहे. तर मित्रांनो, आज जी तुम्हाला मी रिअल स्टोरी सांगितली, ही रिअल स्टोरी तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येत राहीन. तर तुमचा दिवस शुभ जाओ. धन्यवाद.